नमस्ते मित्रांनो, माझं नाव आहे लक्ष्मीकांत शास्त्री आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात, जर तुम्हाला नकलेसाठी अर्ज करायचा आहे चॅरिटी ऑफिसमध्ये तर तो अर्ज कसा करावा. तुम्हाला जर कुठल्याही संस्थेची एखादी माहिती पाहिजे आहे किंवा तुम्हाला तुमच्या संस्थेची एखादी माहिती, एखादं डॉक्युमेंट तुम्हाला चॅरिटीच्या ऑफिसमधून काढायचं असेल तर तुम्हाला प्रथम नकलेसाठी अर्ज करावा लागतो. ठीक आहे. जसं उदाहरणार्थ तुम्हाला प्रमाणपत्राची झेरॉक्स कॉपी पाहिजे, सर्टिफाईड कॉपी, किंवा तुमच्या घटनेची सर्टिफाईड कॉपी पाहिजे, शेड्यूल 1ची सर्टिफाईड कॉपी पाहिजे. शेड्यूल 1मध्ये काय असतं की तुमचे जे काही सभासद आहेत, जे सदस्य आहेत, जे बोर्ड मीटिंगवालीमध्ये जे काही सदस्य आहेत त्या सदस्यांची नावं त्याच्यामध्ये असतात शेड्यूल 1मध्ये. त्याच्यामुळे कोणतीही माहिती जर तुम्हाला चॅरिटीच्या ऑफिसमधून घ्यायची असेल तर तुम्हाला एक अर्ज करावा लागतो नकलेसाठी. तर पहा, इथं लिहिलेलं आहे ॲप्लिकेशन फॉर कॉपीज. ठीक आहे. इथं तुम्हाला एक 10 रुपयाचं तिकीट लावायचं आहे. 10 रुपये 5 रुपये तुम्ही एकदा विचारून घ्या, कमी जास्त जर वाढला असेल रेट तर 10 रुपयाचं तुम्हाला जे तिकीट लावायचं आहे. पुन्हा ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज करताय, ज्या ऑफिसमध्ये अर्ज करताय त्या ऑफिसचं नाव इथं लिहा. उदाहरणामध्ये असिस्टंट चॅरिटी कमिशनर लातूर, असिस्टंट चॅरिटी कमिशनर पुणे, असिस्टंट चॅरिटी कमिशनर नागपूर, तुमचं जे काही जिल्ह्याचं नाव आहे आणि ज्या ऑफिसमध्ये तुम्ही अर्ज करताय त्या ऑफिसचं नाव तुम्हाला इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर आहे फाईल नंबर. ठीक आहे. फाईल नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर. ज्याही संस्थेचं तुम्हाला हे नकलेसाठी अर्ज करायचं आहे त्या संस्थेचं तुम्ही इथं नाव लिहा आणि त्या संस्थेचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं लिहायचा आहे. तिसरा नंबर विचारते की डिस्क्रिप्शन ऑफ द पेपर ऑफ विच कॉपीज आर रिक्वायर्ड. तुम्हाला ज्या काही डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत त्याचे नावं इथं लिहा तुम्ही. उदाहरणार्थ तुम्हाला संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र पाहिजे, इथे लिहा संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र. तुम्हाला घटना पाहिजे, घटना लिहा. तुम्हाला सभासदांची यादी पाहिजे, सभासदांची यादी लिहा. किंवा एखादा निकाल तुमच्या कोर्टाचा लागलेला आहे, ऑर्डर झालेली आहे, त्या ऑर्डरची तुम्हाला नक्कल पाहिजे असेल ती नक्कल लिहा, तिथं ऑर्डर लिहा, ती तारीख किंवा जो काही तुमचा केस नंबर आहे तो केस नंबर लिहा. तर ह्या गोष्टी, केस नंबर तर तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि जे काही डॉक्युमेंट पाहिजे ते तुम्हाला इथं वर्णन त्याचं करायचं आहे. त्याच्यानंतर नेम ऑफ द पार्टीज. तुम्ही जे अर्ज करणार आहात तुमचं नाव इथं लिहा आणि पदही लिहा. उदाहरणार्थ समजा तुम्ही अध्यक्ष आहात तर तुम्ही तुमचं नाव लिहा आणि अध्यक्ष लिहा. किंवा तुम्हाला एक अशी माहिती पाहिजे म्हणून एक लिहा. समजा उदाहरणार्थ तुम्ही वकील आहात तर तुमचं नाव लिहा. ठीक आहे. पक्षकाराचे नाव. त्याच्यानंतर ही तुम्हाला माहिती कशासाठी पाहिजे, कोणत्या कारणासाठी पाहिजे, हा उद्देश तुम्हाला ह्या चौकटीमध्ये इथं लिहायचा आहे. पर्पज, उद्देश, कोणत्या कारणासाठी पाहिजे. आणि मग तुमची इथं सही आणि तारीख तुमची इथं करायची आहे, सही आणि तारीख. त्याच्यानंतर ही जी तुम्हाला कॉपी पाहिजे ही सिंगल पाहिजे की डबल पाहिजे, म्हणजे डबल कॉपी, 2-2 कॉपी पाहिजेत का एक सिंगलच कॉपी पाहिजे ते इथं तुम्ही लिहा. आणि रक्कम तर तुम्हाला आत्ताच लिहायचं नाही आहे, हे पुन्हा ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस. तर ते एका नक्कलला म्हणजे एका कागदासाठी 4 ते 5 रुपये ते घेतात. उदाहरणामध्ये समजा तुमचे 10 कागद झाले तर 40 रुपयेच्या आसपास होईल, 40 ते 50 रुपयाच्या आसपास. ठीक आहे. आणि आज तुम्ही उदाहरणामध्ये समजा आज अर्ज केलात तर तुम्हाला एक तारीख दिली जाईल 4 दिवसाची, 5 दिवसाची किंवा 8-10 दिवसाची. त्या दिवशी यायचं आहे तुम्हाला. हा अर्ज ह्याची एक झेरॉक्स काढायची, त्याचा रिसिव्ड घ्यायची त्याच्यावर. आणि ज्या दिवशी तुम्ही 8-10 दिवसांनी जाताल ते रिसिव्ड दाखवा तुम्ही. मग तुम्हाला ते नकलेचे जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स मागवलेले आहेत ते तुम्हाला डॉक्युमेंट्स देतील. त्याचे जे काही फी आहे तुम्हाला ती भरावी लागेल आणि भरल्यानंतर मग तुमच्या हातामध्ये ते दिले जातील. हा नकलेचा अर्ज तर जर तुम्हाला पाहिजे असेल ह्याची कॉपी तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मी लिंक, तिथून तुम्ही काय करा, डाउनलोड करा. ठीक आहे. डाउनलोड करा आणि मग ह्याची प्रिंट काढून नकलेसाठी तुम्ही अर्ज करा. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ पसंत आलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक नवीन माहितीसह येऊ. तोपर्यंत धन्यवाद.